नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा म्हणजेच 25 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर मंजिरी माया आणि नर्मदाची वाट पाहत बसलेली असते. थोड्याच वेळात त्या दोघीजणी तिथे येतात आणि तिला विचारतात की काय काम आहे. त्यावेळी ही मंजिरी त्या दोघींना सांगायला सुरुवात करते की आता मी तुमच्यावर ज्या कामाची जबाबदारी सोपवणार आहे ना, ते काम खूपच महत्त्वाचे आहे आणि तितकेच जोखमीचे सुद्धा. आणि हे ऐकून या दोघीजणी घाबरतात आणि नेमकं काय काम आहे हे मंजिरीला विचारू लागतात. मंजिरी त्या दोघींना सांगते की त्या दिवशी तुम्ही मीराचा पाठलाग करत ज्या मंदिरापर्यंत गेला होता ना, त्या मंदिरामध्ये आता तुम्हाला परत जायचं आहे. आणि हे ऐकून या दोघींच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. त्या दोघीजणी घाबरून म्हणतात, नाही नाही, आम्हाला ते शक्य नाही आहे. नर्मदा म्हणत असते की हे बघ मंजिरी, तू आम्हाला दुसरं कोणतं तरी काम सांग, पण आम्ही पुन्हा त्या मंदिराजवळ जाणार नाही. मायासुद्धा म्हणत असते, हो मॅडम, आम्हाला ना खूप भीती वाटते, जर आम्ही तिथे गेलो आणि परत लहान झालो तर मंजिरी म्हणते, मग मी तुम्हाला पुन्हा मोठं करेल, पण प्लीज तिकडे जा. पण या दोघीजणी नकारच देतात आणि म्हणून मंजिरी चिडून म्हणते की जर तुम्ही माझं हे काम नाही ना केलं तर मी तुम्हाला खजिना देणार नाही. आणि हे ऐकून या दोघीजणी नाईलाजाने का होईना पण पुन्हा मंदिराकडे जायला तयार होतात. आणि मग मंजिरी त्यांना पुढे असं सांगते की तुम्हाला त्या मंदिराच्या तळघरामध्ये जायचं आहे आणि तिथे आहे रुद्रकेतू नावाच्या एका माणसाची डेड बॉडी म्हणजेच मृतदेह. तुम्हाला तो घेऊन इथे यायचं आहे. आणि ते ऐकून या दोघींना दरदरून घाम फुटतो. हे असलं काहीतरी काम आपल्याला मंजिरी करायला सांगेल याचा त्यांनी विचारही केलेला नसतो. त्या दोघी घाबरून नकार देतात, पण मंजिरी त्यांना सांगते की तुम्हाला हे काम करावंच लागेल. आणि त्यामुळे त्या दोघी नाईलाजाने तयार होतात आणि तेथून निघून जातात. त्यानंतर दुसरीकडे आपण असं पाहतो की दामोदर आणि अजय त्या दोघींची वाट बघत बसलेले असतात. जेव्हा त्या दोघीजणी तिथे येतात तेव्हा हे दोघेजण त्यांना विचारू लागतात की काय झालं, त्या मंजिरीने तुम्हाला खजिना दिला की नाही. आणि त्यावेळी त्या दोघीजणी म्हणतात की हे बघा, त्यांनी खजिना वगैरे काही दिलेला नाहीये. त्यामुळे या दोघांचा चेहराच पडतो. हे दोघेजण विचारू लागतात की मग त्यांनी तिथे कशासाठी बोलावलं होतं. आणि त्यावेळी मग नर्मदा घडलेला सगळा प्रकार या दोघांना सांगते आणि म्हणते की त्या मंजिरीने आमच्यावर ज्या कामाची जबाबदारी सोपवली आहे ना, ते काम खूपच जोखमीचं आहे. कदाचित त्यात आमचा जीवसुद्धा जाऊ शकतो. आणि ते ऐकून हे दोघेजण घाबरतात. आणि मग दामोदर म्हणू लागतो की बायको, तू ना घरीच थांब, या मायाला एकटेला जाऊ दे. आणि ते ऐकून अजित चिडतो, म्हणू लागतो, असं कसं, माझ्या बायकोला तिकडे जाऊ द्यायचं आणि तुमच्या बायकोला नाही, हे अजिबात चालणार नाही. आणि त्यावेळी नर्मदा आणि माया म्हणतात की तुम्ही दोघेजण मूर्ख आहात का, त्या मंजिरीने आम्हा दोघींना सुद्धा तिकडे जायला सांगितले, त्यामुळे आम्हाला जाऊन ते काम पूर्ण करावंच लागेल. त्यामुळे मग त्या दामोदरला आणि अजितला काहीच बोलता येत नाही. दुसरीकडे आपली मीरा अस्वस्थपणे फेऱ्या मारत असते आणि मनाशी म्हणत असते की आज रात्रीपर्यंत ताई घरी परत यायलाच हवी. आजीने सुद्धा सांगितले की तिच्या जीवाला धोका आहे. मला कळतच नाही आहे मी नेमकं काय करू. एकीकडे बाबांचा सुद्धा शोध घ्यायचा आहे आणि दुसरीकडे त्या अस्थींपासून पिंजरासुद्धा बनवायचा आहे. त्याचवेळी तिथे येतो अथर्व आणि तो मीराला म्हणू लागतो की मीरा, तू सांगितल्याप्रमाणे मी आपल्या घराचा आउट हाऊसचा लेआउट चेक केला, पण तू म्हणते त्याप्रमाणे ना इकडे कुठेही एखादी सिक्रेट रूम वगैरे असं काहीच नाही आहे. आणि ते ऐकून मीराची काळजी आणखीन वाढते. पुढे मग ती अथर्वला असं म्हणू लागते की तुम्ही प्लीज एक काम कराल का, आपण त्या दिवशी ज्या मंदिरात गेलो होतो ना, त्या मंदिरात जा आणि रुद्रकेतूंचा मृतदेह घरी घेऊन या. ते ऐकून अथर्व घाबरून म्हणतो, अगं हे काय बोलतेस तू. पण मीरा म्हणते आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. आणि त्यासाठी अथर्वही तयार होतो आणि त्या मंदिराकडे जायला निघतो. पण त्याचवेळी दुसरीकडे नर्मदा आणि माया अथर्वच्या आधीच त्या मंदिराच्या बाहेर येऊन थांबलेल्या असतात. त्या दोघींनी चपला यावेळी लांबच कुठेतरी काढलेल्या असतात आणि मग त्या एकमेकींचा हात हातात घेऊन मंदिराच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवतात. दोघींना खूप भीती वाटत असते की आपण पुन्हा बारीक झालो तर, पण यावेळी तसं काही घडत नाही म्हणून त्या खुश होतात आणि मग एकमेकींचा हात हातात घेऊनच मंदिरात प्रवेश करतात. दुसरीकडे अथर्वसुद्धा घरातून बाहेर पडत असतो, पण तितक्यात तिथे येते अनन्या. ती याला सांगते की आई घरात नाही आहे, मी सुद्धा बाहेर चालली आहे, वेदा एकटीच आहे, तुला जर तिच्यासोबत वेळ घालवायचा असेल तर तू घालवू शकतो. पण अथर्व म्हणतो, नाही अनन्या, आता ते शक्य नाही आहे, माझं एक खूप महत्त्वाचं काम आहे, मला बाहेर जावं लागेल. जर शक्य असेल तर तू प्लीज हे मीराला सांग, ती सुद्धा वेदाला खूप मिस करते
आणि त्यावेळीही अनन्या फक्त मान डोलावत हो म्हणते आणि मग अथर्व घरातून बाहेर पडतो. दुसरीकडे नर्मदा आणि माया मंदिराच्या तळघरामध्ये आलेल्या असतात. तिथे तर खूपच अंधार असतो आणि म्हणूनच या दोघींना पुढचं काही दिसत नसतं. एकमेकींचा हात हातात घेऊन कसं तरी घाबरत त्या दोघीजणी एक एक पाऊल पुढे टाकत असतात आणि शेवटी त्या दोघीजणी तिथपर्यंत पोहोचतात जिथे रुद्रकेतूचा मृतदेह असतो. तो मृतदेह पाहून या दोघीजणी खूपच घाबरतात, पण मग हिंमत करून त्याच्या जवळ जातात. रुद्रकेतूंचा चेहरा दादासाहेबांसारखा दिसत असल्यामुळे नर्मदाला वाटत असतं की आपण या व्यक्तीला आधी कुठेतरी पाहिलंय, पण माया म्हणते की कुठेही बघितलेलं नाहीये, तुम्ही ना उगाच नको तो अंदाज बांधू नका, आपण ज्या कामासाठी इथे आलो आहोत ते काम करा, चला उचला यांना. आणि त्यावर नर्मदा घाबरतच हो म्हणते, पण आता या माणसाला कसं उचलायचं असा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि मग ती जी माया असते ना, ती तिने आणलेली घोंगडी त्या रुद्रकेतूंच्या अंगावर टाकते आणि मग त्यानंतर त्यांना पूर्णपणे त्यात लपेटून घेते. पण त्याचवेळी दुसरीकडे अथर्वसुद्धा मंदिराच्या बाहेर आलेला असतो. इकडे नर्मदा आणि माया रुद्रकेतूंचा मृतदेह उचलण्याचा प्रयत्न करत असतात, तर इकडे आपला अथर्व मंदिरामध्ये प्रवेश करतो. इकडे या दोघी जणींना तो मृतदेह काही केल्या उचलत नसतो. नर्मदा तर पूर्णपणे दमून गेलेली असते आणि तितक्यातच अथर्व मंदिराच्या तळघरात प्रवेश करतो. पण जेव्हा तो त्या ठिकाणी येतो ना, तेव्हा त्या ठिकाणी ना माया असते, ना नर्मदा, ना रुद्रकेतूंचा मृतदेह. त्यामुळे त्याला मोठा धक्काच बसतो. रुद्रकेतूंचा मृतदेह कुठे गेला असेल असा त्याला प्रश्न पडतो. आणि मग आपण पाहतो की या दोघीजणी तो मृतदेह घेऊन एका दगडाच्या पाठीमागे लपून बसलेल्या असतात. खरं तर या दोघींना तो मृतदेह कसा उचलला जातो आणि त्यांना मुळात अथर्व तिथे आलाय हे कसं समजतं तेच आपल्याला समजत नाही. या दोघीजणी तो मृतदेह घेऊन तेथेच लपून बसतात. अथर्व इकडे तिकडे शोधतो, पण त्याला रुद्रकेतू कुठेही दिसत नाही आणि मग शेवटी तो तेथून पुन्हा निघून जातो आणि या दोघीजणी तो मृतदेह घेऊन त्या मंदिराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा वेदाच्या रूममध्ये आलेली असते. वेदाला शांतपणे झोपलेलं पाहून तिला खूप बरं वाटतं. तितक्यात अनन्या तिथे येते, पण त्यामुळे मीरा घाबरते. तिला असं वाटतं की ही अनन्या आता आपल्याला काहीतरी बोलेल, पण अनन्या म्हणते की घाबरू नको, मी तुला हेच सांगण्यासाठी आले होते की घरात कोणीही नाही आहे, तू वेदाजवळ थांब, तिच्यासोबत थोडा वेळ घालव, फक्त तू स्वतःहून तिच्याशी जास्त काही बोलायला जाऊ नको, नाहीतर ती उगाच चिडचिड करेल. आणि त्यावर मीराही हो म्हणते आणि मग अनन्या तेथून निघून जाते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं की रुद्रकेतूंचा मृतदेह सापडला नाही हे जेव्हा अथर्वमार्फत मीराला समजतं तेव्हा मीरा खूप घाबरते. तर दुसरीकडे मंजिरी कैद झालेल्या अंबिकाला हसतच हे सांगत असते की तुम्ही दोघी बहिणींनी कितीही प्रयत्न केला ना माझा अंत करण्याचा, तरी त्याचा उपयोग होणार नाही. पण त्याचवेळी दुसरीकडे असे काहीतरी घडते ज्यामुळे मंजिरीचा सगळा प्लॅनच फिसकटतो. नर्मदाने आणि मायाने त्या रुद्रकेतूचा मृतदेह एका गाडीत ठेवलेला असतो, पण त्या दोघींना काही समजण्याच्या आधीच ती गाडी तो मृतदेह घेऊन तेथून निघून जाते आणि यांच्या हातून रुद्रकेतूचा मृतदेह निसटतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.